आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्वधर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता. मुलांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आज आपण इयत्ता 8वी वर्गातील विज्ञान विषयातील भाग 1 मधील पहिले प्रकरण पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन हा पाठ अभ्यासणार आहोत. तुमच्यासोबत इयत्ता 6वी पासून तुमच्या पाठ्यपुस्तकातले वर्गमित्र यावर्षीही तुमच्यासोबत आहेत हां. कोणते वर्गमित्र? विसरलात का त्यांना? ते म्हणजे पहेली आणि बुझो. हे वर्गमित्र, हे पाठ्यपुस्तकातील वर्गमित्र तुमच्यासोबत यावर्षीही आहेत. एकदा काय झालं, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पहेली आणि बुझो आपल्या काकांच्या घरी गेले होते. त्यांचे काका होते शेतकरी आणि तेव्हा त्यांनी काकांच्या शेतामध्ये खुरपी, विळा, फावडे, नांगरी इत्यादी काही अवजारे पाहिली. ही अवजारे पाहून त्यांच्या मनात हा प्रश्न पडला, ही अवजारे कशासाठी वापरतात? शेतीच्या कामामध्ये या अवजारांचा केव्हा वापर केला जातो? असे प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन या पाठामध्ये क्रमवार अभ्यासणार आहोत. आपण इयत्ता 4 पासून 5वी मध्ये 6वी मध्ये अभ्यासलेच आहे की वनस्पती स्वतःचा आहार स्वतः तयार करतात. सर्व सजीवांनाच आहाराची आवश्यकता असते, कारण सर्व सजीवांच्या शरीरामध्ये पचन, श्वसन, उत्सर्जन या क्रिया होत असतात. या क्रियेसाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा भागवण्यासाठी सर्व सजीव आहार घेतात. या सजीवामध्ये फक्त वनस्पती ही स्वयंपोषी आहे. ती स्वतःचा आहार स्वतः तयार करते आणि इतर सर्व सजीव हे परपोषी आहेत. इतर प्राणी, मानव, पक्षी हे परपोषी आहेत. ते आहारासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. आता लोकसंख्येचा विचार केला तर आपल्या देशातील किंवा जगाची लोकसंख्या खूप आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. या अफाट लोकसंख्येची अन्नाची गरज, आहाराची गरज भागवण्यासाठी आपल्याला भरपूर आहार उत्पादन करायला हवा. यासाठीच या सर्व लोकसंख्येला किंवा ह्या विशाल लोकसंख्येला अन्नाचा पुरवठा करण्यासाठी अन्नाचे नियमित उत्पादन, अन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि अन्नाचे वितरण या गोष्टीची आवश्यकता आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा लोक भटकत होते तेव्हा त्यांची परिस्थिती ही इतर प्राण्यांच्या प्रमाणेच होती. भटकत असताना, जंगलातून जात असताना त्यांना जी कंदमुळं मिळत किंवा कच्ची फळे मिळत, पालेभाज्या काहीही ते आहारासाठी वापरत असत. ते न शिजवताच कच्ची कंदमुळं, फळं, पाला खात असत. पण जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काही बिया जमिनीमध्ये रोवल्यानंतर त्याच्यापासून धान्य किंवा त्याच प्रकारच्या बिया तयार होतात आणि त्या आपण आहारासाठी वापरू शकतो, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एकाच प्रकारच्या समान बिया काही ठराविक जागा तयार करून त्याच्यामध्ये त्या बिया ते घालू लागलेत आणि त्यांच्या आयुष्यात जी भटकंती होती ती थांबली आणि ती एका ठिकाणी स्थिर राहू लागलीत. अशा पद्धतीनं हळूहळू शेतीचा विकास झाला. शेतीमध्ये जे पीक घेतलं जातं, पीक कशाला म्हणतात? तर जेव्हा कोणत्याही एका ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढवल्या जातात त्यालाच पीक असे म्हणतात. उदाहरणार्थ, गव्हाचे पीक
म्हणजेच त्या शेतामध्ये सर्व वनस्पती ह्या गव्हाच्या असतात. भाताचे पीक याचाच अर्थ त्या शेतामधील सर्व वनस्पती ह्या भाताच्या आहेत. अशा पद्धतीनं पीक घेणे किंवा शेतीचा विकास झाला. भारत हा एक विशाल देश आहे. येथे तापमान किंवा पाऊस, हवामान यामध्ये विविधता आढळून येते. त्यामुळे इथं असणाऱ्या ह्या विविधतेमुळं इथं घेतली जाणारी पिकंसुद्धा वेगवेगळी असतात. पिकांचे वर्गीकरण केले जाते. पिकांचे वर्गीकरण कशा पद्धतीनं करतात ते म्हणजेच ती पिकं ज्या ऋतूमध्ये घेतली जातात या ऋतूनुसार या पिकांचं वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ एक खरीप पिके. खरीप पिके मग कशास म्हणतात? जी पिके पावसाळ्याच्या ऋतूमध्ये घेतली जातात त्या पिकांना खरीप पिके म्हणतात. उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये घेतली जाणारी पिके याचा अर्थ ज्या पिकांना भरपूर पाण्याची आवश्यकता असते अशी पिके. ज्या पिकांना खूप पाणी आवश्यक असते, उदाहरणार्थ भात. भात पिकासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते म्हणून भात हे पीक पावसाळ्यात घेतले जाते. त्याचबरोबर मका, सोयाबीन, भुईमूग, कापूस यासारखी पिके पावसाळ्यात घेतली जातात म्हणून या पिकांना खरीप पिके असे म्हणतात. दुसरा प्रकार रब्बी पिके. जी पिके हिवाळ्यामध्ये घेतली जातात त्या पिकांना रब्बी पिके असे म्हणतात. या पिकांच्यामध्ये गहू, चणा, वाटाणा, मोहरी किंवा जवस यासारख्या वनस्पती येतात किंवा यासारखी पिके येतात. कारण या पिकांना भरपूर पावसाची आवश्यकता नसते. थोडा हवेमध्ये गारवा असेल तर ही पिके चांगली पिकतात म्हणून ही पिके हिवाळ्यामध्ये घेतली जातात. म्हणजेच खरीप पिके ही पावसाळ्यात घेतली जातात. जवळजवळ ती पिके जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये घेतली जातात आणि रब्बी पिके ही ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या कालावधीत घेतली जातात. पिकांचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये अनेक क्रिया कराव्या लागतात. शेतामध्ये त्यांना ह्या क्रिया क्रमवार कराव्या लागतात. या क्रियांनाच किंवा या क्रियाकलापांनाच कृषी पद्धती असे म्हणतात. या कृषी पद्धतीमध्ये 7 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत किंवा 7 महत्त्वाची कार्य आहेत. ती कोणकोणती? पहिलं कार्य माती तयार करणे किंवा मशागत करणे. दुसरं कार्य पेरणी. तिसरं कार्य खत आणि कृत्रिम खते मिसळणे. चौथं कार्य जलसिंचन. 5वं कार्य तणापासून संरक्षण. 6वं कार्य कापणी. 7वं कार्य संग्रहण किंवा साठवण. अशा 7 महत्त्वपूर्ण क्रिया या कृषी पद्धतीमध्ये केल्या जातात आणि या क्रिया जर व्यवस्थित केल्या गेल्या तरच पिकांचे उत्पादन चांगले होते. या क्रियांचा सविस्तर अभ्यास आपण या पाठामध्ये आता करणार आहोत. यातील पहिली क्रिया म्हणजेच माती तयार करणे किंवा मशागत करणे. माती तयार करणे याचा अर्थ काय? माती तर जमिनीमध्ये असतेच, मग ती आणि पुन्हा कशी तयार करायची? याचाच अर्थ ती माती भुसभुशीत करणे, त्या मातीच्या थराची अदलाबदल करणे. म्हणजेच काय होईल? या मातीमध्ये हवा खेळती राहील. म्हणजे जेव्हा आपण त्यामध्ये पिकांचं उत्पादन घेऊ तेव्हा त्या पिकांची मुळं खोलवर जाण्यासाठी मदत होईल किंवा त्या मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव आपली क्रिया व्यवस्थित करतील. हे सूक्ष्मजीव माती भुसभुशीत करतील किंवा माती सुपीक बनवतील.
यासाठी ह्या जमिनीची किंवा मातीची मशागत करणे फार आवश्यक आहे. मातीच्या थराची आदलाबदल केल्यामुळं माती सुपीक बनते, ती सच्छिद्र बनते, त्यामध्ये हवा खेळती राहते आणि वनस्पतींची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. ही माती भुसभुशीत करण्यासाठी अनेक पारंपरिक काही अवजारं वापरतात. या अवजारामध्ये यांनाच कृषी अवजारे म्हणतात. ही कृषी अवजारे तुम्ही पाहिली असतील. यामध्ये पहिला अवजार आहे ते म्हणजे नांगर. नांगर तुम्ही पाहिला असेल. नांगर हा बैलजोडींना बांधला जातो. बैलजोडी या नांगराला ओढते. या नांगराची रचना कशी असते? आकृतीत दाखवल्याप्रमाणे. नांगर हा लाकडी असतो, पण ह्या लाकडी नांगरालाच त्रिकोणी असा लोखंडी एक मजबूत त्रिकोणी अशी पट्टी बसवलेली असते. यालाच फाळ असे म्हणतात. नांगरीचा प्रमुख भाग लांब लाकडापासून बनलेला असतो. त्याला नांगराचा दांडा असे संबोधले जाते. दांड्याच्या एका टोकाला हँडल असतो आणि दुसरे टोक तुळईला जोडलेले असते, ज्याला बैलांच्या मानेवर ठेवतात. बैलांची एक जोडी आणि एक माणूस नांगराला सहजरित्या चालवू शकतात. अशा पद्धतीनं नांगराच्या साहाय्यानं सुद्धा माती भुसभुशीत केली जाते किंवा मातींच्या थराची अदलाबदल केली जाते. त्यानंतर दुसरा अवजार आहे लांब दांड्याचा नांगर. हा सुद्धा नांगर पारंपरिक नांगराप्रमाणेच याची रचना आहे. फक्त पारंपरिक पूर्वीच्या काळातील नांगराला त्रिकोणी लोखंडी भाग होता, त्याला आपण फाळ म्हणतात. पण या लांब दांड्याच्या नांगराला त्रिकोणी आकाराची पट्टी नाही, तर वक्र अशी प्लेट आहे, ब्लेडसारखी. या वक्र प्लेटमुळं काय होतं? जमीन भुसभुशीत करण्यासाठी किंवा तण काढण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतात आणि त्याला एखाद्या प्राण्याकडून ओढले जाते. तिसरं अवजार आहे कल्टिव्हेटर. कल्टिव्हेटर म्हणजेच हे सध्याचे आधुनिक काळातील मशागतीचे यंत्र आहे. सध्या नांगरण्याची प्रक्रिया ही ट्रॅक्टरद्वारे कल्टिव्हेटरच्या सहाय्याने करतात. ह्या कल्टिव्हेटरच्या मदतीने किंवा याच्या वापरानं मजूर किंवा वेळेची सुद्धा बचत होते. कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्र, शेतीचे अधिकाधिक क्षेत्र नांगरण्याची क्रिया केली जाते. त्याशिवाय प्राण्यांचे शारीरिक कष्ट वाचतात, माणसांचेही शारीरिक कष्ट वाचतात आणि ही क्रिया यंत्राद्वारे केली जाते, ट्रॅक्टरद्वारे केली जाते. त्यामुळे ती कमी कष्टात आणि कमी वेळेमध्ये होते. अशा पद्धतीनं जमिनीची मशागत करण्यासाठी ही कृषी अवजारे वापरली जातात. कृषी पद्धतीतील हा पहिला टप्पा आहे. ही पहिली कृती आहे आणि ही फार महत्त्वपूर्ण आहे, कारण यामुळेच मातीची सुपीकता टिकून राहते. मातीमध्ये भुसभुशीतपणा येतो. मातीतील सूक्ष्म जीव जगण्यासाठी किंवा त्यांना आपली क्रिया करण्यासाठी माती अनुकूल होते, कारण मातीतील हे सूक्ष्म जीवच मातीतील सुपीकता वाढवत असतात. या सूक्ष्मजीवांच्या संरक्षणासाठी मातीची मशागत खूप आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपण कृषी पद्धतीतील हा पहिला टप्पा किंवा पहिले कार्य अभ्यासले आहे. पुढील भागात आपण इतर उर्वरित 6 भागांचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत. आताच अभ्यासलेल्या घटकावर तुम्ही पुढे दिलेला स्वाध्याय सोडवा.
स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, पीक कशास म्हणतात. दुसरा प्रश्न, खरीप पिके कशास म्हणतात. तिसरा प्रश्न, रब्बी पिके कशास म्हणतात. चौथा प्रश्न, कृषी पद्धतीतील 7 कार्ये कोणती. आणि पाचवा प्रश्न आहे, जमिनीच्या मशागतीसाठी वापरली जाणारी कृषी अवजारे कोणती. अशा पद्धतीनं तुम्ही स्वाध्यायामध्ये दिलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहा.